नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. कशेडी घाटात कार डंपर खाली घुसून भीषण अपघात झाला. या अपघातात कल्याणच्या तरुणाचा मृत्यू झालाय आणि आई गंभीर जखमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात कल्याण येथील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. भरधाव कार पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागात घुसल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. सोमवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं जाणारी एक कार कशेडी घाटातील भोगाव हद्दीत आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात कारमधील निकेश बालन वय वर्ष 30 आणि त्याची आई लिसी बालन वय वर्ष 63 ही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. जखमींना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना निकेश बालन यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या लिसी बालन यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कळंबोली येथील MGM रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. अपघाताची माहिती मिळताच काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते आणि लक्ष्मण कळंबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यात सहभाग घेतला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यात अडथळा निर्माण करत असल्याने क्रेनच्या सहाय्याने कार आणि डंपर बाजूला करण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हवालदार रंगेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात येते. दापोली शहरातील मुख्य एसटी बस स्थानक परिसरात 4 वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर दुचाकी पुढे जाऊन रिक्षावर आदळल्याने अपघात घडला. या दुर्घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खेडकडून दापोलीच्या दिशेने येणारी कार भरधाव वेगात होती. एसटी बस स्थानकाजवळ आल्यानंतर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका होता की दुचाकी अनेक फूट पुढे फेकली जाऊन समोर उभ्या असलेल्या रिक्षावर आदळली. यावेळी संबंधित रिक्षाचालक आपल्या रिक्षाच्या मागे उभा होता. अचानक घडलेल्या या घटनेत दुचाकी रिक्षावर आदळल्याने रिक्षा चालक अपघाताच्या कचाट्यात सापडला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीनं त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. अपघातात दुचाकी आणि रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घटनेनंतर बस स्थानक परिसरात नागरिकांची गर्दी झाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दापोली शहरातील वर्दळीच्या भागात झालेल्या या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी काही वेळाकरता निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचं नेमकं कारण आणि कार चालकाची जबाबदारी याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळते. चिपळूण गुहागर महामार्गावरील गणेशखिंड पाचाड परिसरात रविवारी सकाळी 4 चाकी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार विजय शिरकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मिळालेल्या माहितीनुसार विजय शिरकर हे दुचाकीवरून चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या एका 4 चाकी वाहनानं अचानक विरुद्ध दिशेत येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की विजय शिरकर यांना सुमारे 50 ते 55 फूट फरफटत नेत रस्त्यालगतच्या मोरीत ते फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथे हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त चारचाकी आणि दुचाकी दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास चालू आहे. दापोली तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर सोमवारी 8 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास काही पर्यटकांनी केलेल्या धोकादायक स्टंटबाजीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये संतापाची लाट उसळली. संबंधित पर्यटकांनी कार थेट समुद्र किनाऱ्याच्या वाळूत उतरवून भरधाव वेगानं गोलाकार फिरवत बेदरकार वाहन चालकाचं प्रदर्शन केल्याचा प्रकार समोर आलाय. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार चालकानं समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवताना कोणत्याही सुरक्षिततेच्या नियमांचं पालन न करता स्टंटबाजी केली. वाळूत वेगानं कार फिरवल्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. अचानक नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने अनेकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुरुड समुद्र किनारा हा दापोली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक असून मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. अशा ठिकाणी वाहन घेऊन जाणं आणि त्यातून धोकादायक कसरती करणं हे केवळ नियमांचं उल्लंघन नसून इतरांच्या सुरक्षिततेशी खेळणारं कृत्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी आंजर्ले समुद्रकिनारी वाळूत अडकलेली एक कार भरतीच्या पाण्यात अंशतः बुडाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देखील पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवण्याचे प्रकार चालूच असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाच्या नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. स्थानिक नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर वाहनांना प्रवेशबंदी अधिक कडक करण्याची मागणी केली आहे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी जोर धरते. या घटनेची गंभीर दखल घेऊन महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीनं चौकशी करून संबंधित वाहन चालकाविरोधात योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी अशी मागणी मुरुड परिसरातील नागरिक आणि पर्यटकांकडून करण्यात येते. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या मंडणगड शहराध्यक्षपदी मतीन इस्माईल टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली. खेड नगर परिषदेत आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा मंडणगड तालुकाध्यक्ष अस्फान खलपे, महेश कंचावडे तसेच सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्तीनंतर उपस्थित मान्यवरांनी मतीन टेमकर यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंडणगड शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. नव्यानं नियुक्त झालेल्या मतीन टेमकर यांनी पक्ष नेतृत्वानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत मंडणगड शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेनं कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात आणखी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. 8 जून रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी झाल्याचं दिसून आलं. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम मागे 1,55,900 तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,140 इतका नोंदवण्यात आला.
मुंबई आणि कलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,39,990 प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,720 इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,990 प्रति 10 ग्रॅम. यामुळे लग्नसराई, गुंतवणूक किंवा दागिन्यांच्या खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब यामुळे लग्नसराई, गुंतवणूक किंवा दागिन्यांच्या खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब मानली जाते. बाजारातील मागणी, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलरच्या चढ-उतारांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचं जाणकारांचं मत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत आता राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा एकदा अंगणवाड्यांचे वर्ग भरवले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षण विभागानं या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून यामुळे बालकांना बालवयातच शाळेची गोडी लागण्यास मदत होईल. राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या काही वर्गखोल्या रिकाम्या आणि सुस्थितीत आहेत. या उपलब्ध जागेचा वापर करण्यासाठी आता त्या खोल्या अंगणवाड्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या शाळांमध्ये वर्गखोल्यांची पुरेशी उपलब्धता आहे अशा शाळांमधून या योजनेची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी केली जाणार आहे. या बदलामुळे बालकांना शाळेच्या आवारात शैक्षणिक वातावरण मिळेल, ज्यामुळे प्राथमिक शिक्षणासाठी त्यांची मानसिक तयारी होण्यास मदत होणार आहे. तसेच अंगणवाडीतील मुले पुढे जाऊन त्याच शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यास या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.